नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं फाउंडेशन गेले 10 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आमचं फाउंडेशन हे गेल्या 10 वर्षापासून पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आमच्या फाउंडेशनचं जे मुख्य तत्व आहे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांचं शिव भावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO कार्यरत आहे. आणि महाराष्ट्रातील विविध भागात आम्ही गेले 10 वर्षापासून आता आमचं 11वं वर्ष सुरू आहे, कार्य करत आहोत. आमच्या NGOची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं सादर करतो. के अब देखते हैं कि रिव्यू किया जाता है कि नहीं शायद। निर्माण न भूले स्वार्थ साधना निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण
न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा यासोबतच विविध जल क्षेत्रात, कृषी क्षेत्रात कार्यरत असणारे जे ग्राउंड लेवलवर काम करणारी लोक आहेत त्यांना देखील आम्ही आमंत्रित केलं. यासोबतच कोरोना काळात सर्वात जास्त मोबाईल आणि टीव्हीचा वापर सुरू होता, तर त्याच्यावर कसं कंट्रोल ठेवायचं त्यासाठी पालकांसाठी पण कार्यशाळा आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतली. यासोबत मिलेट्स फार्मिंग असेल आणि आपले राष्ट्र पुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्यावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा पद्धतीने आमचं NGO हे गेले 10 वर्ष ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघं माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी कार्यरत आहे. आज आपण ज्या वेबिनारसाठी जमलो आहोत, संवाद सारथी, त्याविषयी थोडक्यात सांगतो. त्यापूर्वी आपल्यासोबत साईनाथ पवार सर आले, मी त्यांचं देखील स्वागत करतो. तर संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करायचा मुख्य उद्देश की जी पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की जे प्रवास जाणून तर घ्यायचंय आणि त्यांच्याकडून शिकायचंय, म्हणून संवाद सारथी. कारण जेव्हा एखादी दिव्यांग व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यात रोजच जीवन संघर्ष असतो, त्याला रोज त्याचं जीवन जगत असताना खूप साऱ्या अडचणी येतात, तो त्याच्यावर मात करत आपल्यातली कमी शोधून त्यावर मात करत इतरांशी जुळवून घेतो, तो आपलं जीवन बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतो. तसंच इतरांसोबत स्पर्धा करत तो त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग हे सगळं करत असताना त्याला येणाऱ्या अडचणी, त्यातनं त्यांनी काढलेले मार्ग, हे सगळं ऐकण्यासाठी, त्यांच्याकडून शिकण्यासाठी आणि ते इतरांसोबत शेअर करण्यासाठी आम्हाला नक्कीच आनंद होतो. या संवाद सारथीची जेव्हा सुरुवात झाली 15 ऑगस्ट 2022ला, त्यापूर्वी आमच्या NGOच्या पदाधिकारी आणि बऱ्याच तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर याची आम्ही सुरुवात केली 15 ऑगस्ट 2022ला. आणि आज आनंद होतोय सांगताना की 68 आठवडे झाले कंटिन्युअसली हा उपक्रम सुरू आहे. आणि प्रत्येक वेळेस जी पण व्यक्ती इथं येते, जे महानुभाव येतात, त्यांच्याकडून ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं आणि प्रत्येक युनिक आणि वेगळं आहे की त्यातनं नक्कीच वेगवेगळ्या दिशा आमच्यासाठी आणि सर्वांसाठी मिळत असतात. हे सगळं आपण फेसबुक लाईव्ह ठेवतो आणि युट्यूबवर पण रेकॉर्डिंग अपलोड करत असतो, तिथं देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. तर खरोखर या माध्यमातून आम्हाला ही संधी मिळते आमच्या NGOला, याबद्दल आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या मान्य मीराताई कदम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. डॉक्टर अनिता. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 69वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 69वे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याला आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तांदुळजा येथील 7 फाउंडेशनच्या सचिव माननीय मीरा धनराज कदम मॅडम
आपणा वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. सौ मीरा कदम मॅडम ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतुले नगर, जिल्हा हिंगोली येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आदर्श शिक्षिका, समाजसेविका आणि व्याख्याता देखील आहेत. मॅडम यांचे सामाजिक कार्य उत्तुंग आहेत. त्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी गावोगावी प्रबोधनाचे काम मॅडम करतात. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, आई वडिलांच्या छत्राविना पोरकी झालेली मुले, ऊसतोड कामगारांची मुले अशा मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांच्यासाठी सेवा सदन नावाचे वसतिगृह मॅडम चालवतात. मॅडम केवळ वसतिगृह चालवत नाहीत, मुलांचे पालन पोषणच करत नाही, तर मुलांच्या शिक्षणावर सुद्धा फोकस ताईंचा आहे. तर ताईंच्या कामाची पावती म्हणजे आजपर्यंत ह्या वसतिगृहातील 2 मुले MBBS करत आहेत, 11 मुले इंजिनिअरिंग करत आहेत, काही मुले हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत आहेत, काही मुले स्पर्धा परीक्षासाठी प्रयत्नरत आहे, 3 मुले बँकेत कामाला लागलेली असून इतर मुले बँकेच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. काही मुलांचे डी फार्मसी कंप्लीट होऊन ते MPSC UPSCच्या परीक्षेच्या तयारीला लागलेले आहेत. एक मुलगा नागपूर येथे महाराष्ट्र पोलीसमध्ये कामाला लागलेला आहे. असे मोठे काम ताईंनी केलेले आहे. तसेच ताई महिला मेळावे, किशोरवयीन मुला मुलींसाठी मार्गदर्शन, आत्महत्याग्रस्त कुटुंबात गेल्या 11 वर्षापासून दिवाळी साजरी करण्याचे मोठे काम ताई करतात. दिव्यांग बांधवांना अविरतपणे ताई करत असतात. या ताईंच्या कामाची दखल घेऊन सरकारचे आणि विविध ठिकाणचे ताईंना एकूण 192 पुरस्कारांनी ताई सन्मानित झालेल्या आहे. अशा या ताई आपल्या ह्या मॅडम जे काम सरकारही करण्यास धजावत नाही, म्हणजे रोजगारासाठी व्यक्ती सक्षम करणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे असे मोठे काम ताईंनी केलेले आहेत आणि ते काम ताई निरंतरपणे अखंडितपणे ताई करत आहेत. तर अशा आज आपल्याला लाभलेल्या माननीय मीरा कदम मॅडम मीराईंची छत्रछाया या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी जगण्याची नवी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे मी माननीय विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या मान्य मीराताई कदम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या त्यांचे जीवन प्रवास मांडायला आमच्या सोबत सुरुवात करावी. नमस्कार सर्वांना. संकल्प फाउंडेशनची मी सुरुवातीला खूप आभारी आहे की तुम्ही या ठिकाणी मला बोलण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि आपण म्हणालात की दिव्यांगावर मात करू आपण काहीतरी ज्या व्यक्ती समाजामध्ये आपलं काहीतरी वेगळं काम उभं करतात त्यांना आपण या व्याख्यानमालेमध्ये बोलवता आणि त्यांचे अनुभव ऐकता. तर मला वाटतं की समाजाचा दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. एक तर समाज दिव्यांगाकडे सहानुभूतीने पाहतो, किंवा जर सहानुभूतीने पाहिलं नाही, जर एखाद्या दिव्यांगानं जर चांगलं कर्तृत्व करून दाखवलं, तर सर्वांचं असं असतं की अरे जी व्यक्ती दिव्यांग आहे तिला दुसरा काहीतरी एक चांगला म्हणजे एक वेगळी शक्ती परमेश्वर बहाल करतो आणि त्यामुळे ते कर्तृत्व गाजवतात. म्हणजे येणे तेने करून समाजाला काय सांगायचं असतं की दिव्य व्यक्ती या म्हणजे काही नाहीत करू शकत, त्यांना काहीतरी एक वेगळी शक्ती आहे म्हणून साठी त्या काहीतरी करतात, असा एक बराच गैरसमज आपल्याला होताना दिसतो. पण ठीक आहे,
आपल्याला त्याकडे नाही लक्ष द्यायचंय, आपल्याला निगेटिव्हिटीकडे नाही लक्ष द्यायचंय. कारण आपण खूप सकारात्मक माणसं आहोत आणि जे काही चांगलं रुजवता येतं ते आपल्याला रुजवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. मी दिव्यांगाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं छत्रपती संभाजीनगर येथे आणि तेव्हा मी ते जॉईन केलं होतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये एक विचार असा पुढे आला, की आपण दिव्यांग आहोत. परंतु आपण मनाने दिव्यांग नाही आहोत. तर समाजामध्ये जी माणसं आत्महत्या करत आहेत, जे शेतकरी त्यांचं मनोबल खचल्यामुळे आत्महत्या करत आहेत, त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल का? तर तिथूनच मला एक क्लू मिळाला आणि मला असं वाटलं, की अरे ही तर खूप छान कल्पना आहे, की आपल्याला आपले दोन्ही पाय पोलिओमुळे गेलेले आहेत. तर आपण समाजात जाऊन एक शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू शकतो. आणि त्या पद्धतीनं मग मी माझ्या कामालाही सुरुवात पहिलेच केलेली होती. पण ही एक वेगळी दिशा अजून कामाची मला मिळाली आणि मग गावोगावात खेडोपाड्यात जाऊन शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्याचा मी प्रयत्न केला. मी कविता पण लिहिते, तर त्या वेगवेगळ्या कवितेच्या माध्यमातून मी समाज प्रबोधनाचं काम हाती घेतलं. हे करत असताना एक समाधान प्राप्त व्हायचं, की चला आपण एक वर्षभरामध्ये एक 4-5 आत्महत्या जरी रोखू शकलो, तर एक 5 कुटुंब आपल्यामुळे आज छान जगतील. अशा प्रकारचं त्याच्यामधून कुठलं आउटपुट मिळेल की नाही हे मला काही माहीत नव्हतं. पण चला आपण एक 5 संसार जरी वर्षभरामध्ये वाचवू शकलो, तरी आपल्यासाठी समाधानकारक गोष्ट आहे. आणि मग पुढे त्याच्याही पुढे जाऊन माझ्या नंतर लक्षात आलं, की ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील जी मुलं आहेत, त्या मुलांच्या शिक्षणाचे फार हाल होतात. म्हणजे आपण बघतो, की ग्रामीण भागातली मुलं खूप हुशार आहेत. परंतु त्यांना ऐन वेळेला म्हणजे 10वीच्या नंतर त्यांना सपोर्ट करणारं कोणी भेटत नाही. म्हणजे मार्गदर्शन करणारं किंवा आर्थिक सपोर्ट करणारं कोणी भेटत नाही. मग ही मुलं खूप हुशार असून सुद्धा मागे राहतात. तर आपल्याला काय करता येईल? एक आहे पोटापाण्याचा प्रश्न आता संपलेला आहे. परंतु एक समाजासाठी म्हणून काय करता येईल आपल्याला? याचा विचार पुढे आला आणि मी सुरुवातीला 5 मुलांना दत्तक घेऊन माझा जीवन प्रवास सुरू केला. या सर्व प्रवासामध्ये माझं कुटुंब मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं, हे तितकंच मला नमूद करावं वाटेल. कारण मी दिव्यांग असताना सुद्धा धनराज कदम नावाच्या व्यक्तीने मला अ, खरं म्हणजे स्वीकारलेलं आहे आणि खूप चांगलं त्यांना राजकीय वलय असताना, सामाजिक वलय असताना सुद्धा एक दिव्यांग पत्नी आयुष्यभरासाठी त्यांनी स्वीकारली आणि आवाज बंद झाला. बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलंय. येतील 2 मिनिटात. हमें भी अगले मैच से पहले और समय का सदुपयोग करने की कोशिश, लेकिन रेट पर 5
मॅम अनम्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. अनम्यूट करा, अनम्यूट. ओके, बोला आता. सॉरी. हा, नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम होता वाटतं. तर या कामाला हिंगोली येथे सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या 70 मुलं या ठिकाणी आपलं शिक्षण घेत आहेत. ही कोणती मुलं आहेत? तर ही मुलं आहेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, ऊसतोड कामगारांची मुलं, जी आई-वडिलांच्या क्षेत्राशिवाय निराधार झालेली आहेत. अशी मुलं या ठिकाणी आपण त्यांना प्रवेश दिलेला आहे त्या मुलांना आणि त्यांचं हक्काचं एक घर झालेलं आहे. सेवा सदन म्हणजे त्यांच्या हक्काचं घर आहे. हे केवळ एखाद्या वसतिगृहापुरतं किंवा हॉस्टेलपुरतं मर्यादित न राहता ते एक त्यांच्या हक्काचं घर बनलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी पूर्ण शिक्षण सोडलेलं किंवा शिक्षणाची आस ज्या मुलांनी सोडली होती, दुसऱ्यांच्या हॉटेलवर, दुकानावर, मेडिकलवर अशी कामाला असलेली ही मुलं आता अतिशय क्वालिटीचं शिक्षण ते घेत आहेत. आणि एवढं छान जिद्दीनं ते उभं राहत आहेत, जणू काही एखादा फिनिक्स पक्षी राखेतून भरारी मारावा. तशा पद्धतीनं ही माझी लेकरं सर्व शिक्षण घेत आहेत आणि एवढ्या लेकरांची मला आई होता आलं, हे माझं खरं तर परमभाग्य समजते. कारण कुणाच्याही नशिबात हे काम नाही. कारण लोकांकडे फार मोठी संपत्ती असेल, परंतु हे काम करणं त्यांना शक्य होणार नाही. तर परमेश्वरानं हे काम करण्यासाठी आपली निवड केली, याच्यामध्येच खरं तर खूप भाग्यवान मी स्वतःला समजते. जिल्हा परिषदेला मी शिक्षिका म्हणून काम करते. माझी शाळा हिंगोलीमध्येच अंतुलेनगर या भागामध्ये आहे. म्हणजे माझ्या या सेवा सदनपासून अगदी जवळच ही शाळा आहे. त्यामुळे मला जाण्या-येण्याचा पण जास्त त्रास होत नाही आणि मग जवळच असल्यामुळे मला हे काम मॅनेज करता येतं. माझे पती 24 तास या कामामध्ये मला सहकार्य करतात आणि ही जेव्हा मुलं शिकत आहेत, तेव्हा फार मोठा आनंद मला मिळत आहे. आता असं वाटत नाही की आपल्याला 2 पाय नाहीत. कारण एवढे पाय तयार झाले, तेवढा आधार तयार झालेला आहे या मुलांच्या निमित्ताने. आणि मग हे काम करणं तेवढीही काही सोपी गोष्ट नव्हती. कारण आपली सगळी भिस्त जी आहे, ती सगळी पगारावर. आणि पगार सोडून आपल्याला दुसरं काही कमाईचं साधन नव्हतं. पण तरी सुद्धा कसानं हे काम उभं करावं. मी काही व्याख्यानं पण करते आणि या व्याख्यानातून जे काही येणारं मानधन आहे, ते पहिली मी मानधन घ्यायची नाही. कारण बोलण्याचे काय पैसे घ्यायचे, असं असायचं. परंतु आता मात्र कुठे व्याख्यानाला गेल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे जे काही मानधन ते देतात, तर ते मानधन आपण या ठिकाणी या सेवा सदनच्या मुलांना सांभाळण्यासाठी आपण उपयोगात आणतो. आणि मग याच्यामध्ये लोकांचा पण सहभाग आता हळू-हळू वाढत आहे आणि लोकांचा सहभाग घेऊन हे सगळ्या मुलांचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण होत आहे. आज ज्या मुलांनी म्हणजे आता बी कॉलेजला जो मुलगा आपला शिकत आहे, त्यानं खरं म्हणजे त्याला आई-वडील नाहीयेत आणि तरीसुद्धा तो नीटसारखी एक्झाम क्रॅक करून तो उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहत आहे. ही आपल्या म्हणजे ह्या लेकरांसाठी साधी गोष्ट नव्हती. त्यांच्यासाठी फार मोठं हे चॅलेंज होतं. तर त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं, त्याच्यामध्ये ते जिंकले आणि फार मोठं काही काम करत नाही मी. फक्त त्यांच्यामध्ये धाडस बांधण्याचं काम करते आहे. कारण या मुलांना एक हक्काचं घर देणं आणि हक्काची कोणीतरी व्यक्ती आपल्या सोबत आहे, हा विश्वास देणं हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण बघतो की एक चौकटीमध्ये आयुष्य जगतात सगळी माणसं. तर या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठेतरी आपल्याला जगावं लागेल, काहीतरी करावं लागेल. कारण एक जीवनाचा नियम बनवून घेतला होता मी, की झिजून म्हणजे गंजून मरण्यापेक्षा झिजून मेलेलं बरं. कारण एकदा कधीतरी या जगाचा निरोप घ्यायचाच आहे. परंतु निरोप घेत असताना आपण या जगाचा निरोप घेतला कसा पाहिजे? तर मला वाटतं, की कसं जगलं पाहिजे आपण. जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो हा काही प्रवास आहे, तो ज्याची त्यानं कसा जगायचा, तर त्यानं असं जगलं पाहिजे. ते जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि शेवटी या जगाचा निरोप घेताना आपल्याला कसं जायचं आहे? करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना सर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा पद्धतीने आयुष्याला उत्तर देत देत जगायचे. कारण हे पहा, वेदना, संघर्ष, अडचणी हे आपल्या पाचवीला पुजलेलं आहे, की आपण शेवटी
एक महत्वाचा कुठला तरी एक अवयव ईश्वराने आपल्याला तो दिलेलाच नाही. त्यामुळं त्याचा विचार करत न बसता त्याच रडगरण्यामध्ये आपलं आयुष्य रडत पडत न घालवता कुठेतरी आपला हा जो उरला सुरलेला देह आहे, हा समाजाच्या कामी येईल का? तो चंदनासारखा झिजवत झिजवत कोणाला तरी सुगंध देता येईल का? कुणाला तरी आयुष्य आपल्याला उभी करता येतील का? मला वाटतं याचा विचार आपण करायला हवा. अडचणी ह्या रोजच्या आहेत आणि आपलं मूल्यमापन करण्यासाठी हा निसर्ग आहे ना. आपण आपलं काम करत राहायचं. आपल्या कामाचं मूल्यमापन कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं करण्यापेक्षा या निसर्गानं त्याचं मूल्यमापन केलेलंच असतं. त्यामुळं एक प्रचंड समाधान हे काम करत असताना आहे. म्हणजे कधीही कुठल्याही कामाचा थकवा येत नाही. कितीही रात्री जागलो किंवा या कामामध्ये काही थोडाफार जरी काही थोडेसे त्रास झाला तरी त्रास म्हणून हा जाणवत नाही. हे एक जीवन होऊन बसलेलं आहे आता. त्यामुळं अ, आपल्यापैकी बरेच जण महाराष्ट्राच्या विविध भागातून जे ऐकत आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे, की तुम्ही जर हिंगोली साइडला कधी आलात, तर सेवा सदनला तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आगळं-वेगळं नक्की बघा. त्याचबरोबर मीरा धनराज कदम या नावाने माझी Facebook प्रोफाईल आहे किंवा Googleला तुम्ही मीरा कदम असं तुम्ही सर्च केलं, तरी तुम्हाला येथील बरेच व्हिडिओ येतील आणि तुम्हाला त्याच्यातून हा सगळा आमचा जीवन प्रवास, इथलं कसं जीवन चालतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक आगळं-वेगळं आयुष्य जगण्याचा कोणीतरी एक तुमची सगळ्यांची बहीण एक कसा प्रयत्न करते हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल त्याच्यामधून. आणि एका कुटुंबामध्ये जन्मलेली मी आणि वयाच्या 18व्या महिन्यामध्ये खरं म्हणजे पायाला पोलिओ झाला. पण तरीसुद्धा आई-वडिलांनी मात्र जिद्दीने मला शिकवलं. मग जीवन जगत असताना अनेक ठिकाणी अपमान आहे. कारण जेव्हा चालता पण येत नव्हतं, जेव्हा फक्त रांगत चालायचा विषय होता, म्हणजे फक्त रांगताच यायचं. बाकी म्हणजे असं उठून उभं राहावं वगैरे काही नाही. तेव्हा जेव्हा आजूबाजूची लोकं बघायची, की अरे, तेव्हा ती म्हणायची, की "अरे, या मुलीचा जगून काय फायदा आहे? अशी लेकरं जन्मताच मेलेली बरी." अशा प्रकारची ती वाक्य बोलत असताना ते फार जिव्हारी लागायचं आणि मग हळू-हळू कळाल्यानंतर वाटलं की खरंच आपल्या जीवनाचा दिव्यांग व्यक्तीचा समाज काही चुका होत नाही का? जमलेलं नाही ते या व्यक्तीने करून दाखवलेलं आहे. जसं होईल तसं समाजाला ते देत राहतायत. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये या व्यक्ती आपलं कर्तृत्व गाजवताना दिसत आहेत. समाजाच्या कामी पडताना दिसत आहेत. तरी सुद्धा समाजाकडून अजून म्हणावी तशी वागणूक मला वाटतं की दिव्यांग व्यक्तींना सन्मानाची मिळत नाही. ही एक खंत आहे. एक तुमची एक दिव्यांग बहीण म्हणून हे बोलून दाखवायला या ठिकाणी काहीच हरकत नाही. परंतु हे कुठेतरी म्हणजे त्यांची भावना बदलावी, त्यांची नजर बदलावी यासाठी आपल्यालाच आता म्हणजे रान पेटवणं म्हणतात ना, तशातला हा प्रकार आहे. तर आपल्यालाच आता रान पेटवावं लागणार आहे. म्हणजेच समाजासाठी जे काही आपल्याला करता येईल निस्वार्थीपणाने. आता संकल्प फाउंडेशनचं मी काम आता क्लिपच्या माध्यमातून बघितलं आणि सरांचा खरंचच म्हणजे सुरुवातीच्या दिवसापासून पाहते, की सरांचा तो आवाज एकदम शांतपणे, सहनशील असं त्यांचा तो आवाजातूनच दिसतंय, की अ, म्हणजे खूप काही करत असताना सुद्धा अतिशय संयमानं करायचंय. सहनशीलतेनं करायचंय. अशा प्रकारचं आणि समाजाला देत राहायचंय. म्हणजे आपण म्हणतो, की जे आपण या निसर्गाला देतो, ते कैक पटीने आपल्याकडे वापस येत असतं. तर तशातला हा प्रकार आहे. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज असतं, हे या कामाचं असतं आणि आपण न थकता हे सर्व काम करत राहूया आणि समाजाला ताकद देत राहूया. अ, समाजाची जी काही मनोभावना आहे, ती पण आपण या कामाच्या निमित्ताने बदलत राहूया. गेल्या म्हणजे आता ह्या दिवाळीचं एक 11वं वर्ष होतं, की आपलं साथ फाउंडेशन तांदूळजा ही जी संस्था आमची रजिस्टर आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे अगोदर वैयक्तिक आणि संस्था रजिस्टर होऊन आता 4 वर्ष होत आहेत. तर त्या माध्यमातून आपण दरवर्षी काही आत्महत्याग्रस्त कुटुंबामध्ये किंवा ज्या ठिकाणी दिवाळी होत नाही, अशा काही दिव्यांग कुटुंबामध्ये आपण दरवर्षी दिवाळी साजरी करत असतो. याच्यामध्ये त्या भगिनींना साडी-चोळी आणि 8-10 दिवस जाईल एवढं फराळाचं. अशा प्रकारची ही दिवाळी आपण छानपैकी साजरी करत असतो. तर चला आपल्याकडून
काहीतरी फुल नाही, फुलाची पाकळी आणि जिथं दिवाळी साजरी होऊ शकत नाही, अशा ठिकाणी आपण थोडाफार प्रकाशाचा दिवा लावता येतो का? हा छोटासा प्रयत्न. अनेक दिव्यांग बांधवांना जशी त्यांची गरज असेल, त्या पद्धतीनं त्यांना साहित्य वाटप असेल, लोकांचा सण उपलब्ध करून देता येतं का? यासाठीचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर विधवा भगिनींना सुद्धा काही रोजगाराचं साधन उपलब्ध करून देता येते का? यासाठीचा अविरत प्रयत्न हा सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून काही ना काहीतरी आपण या समाजाचं देणं लागतो. कारण आपण या समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत आणि म्हणून या समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणूनसाठी हे कार्य करत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन पुढेही हे कार्य करत राहणार. म्हणजे जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हे कार्य करायचं आहे. ही स्वतःला दिलेलं वचन आहे. म्हणजे हे आपल्या डोक्यावर कुणी हे केलेलं नाही. कारण आपल्या ह्या वसतिगृहाला कुठल्याही प्रकारचं शासनाचं अनुदान नाहीये. त्यामुळं आपली जेवढी कमाई आहे, ती या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्याला द्यायची आहे आणि जे काही समाजातून मदत येते, त्या सगळ्या माध्यमातून आपण ही सेवा या मुलांची करणार आहोत भविष्यामध्ये. माझं हे सेवा सदन अनेकांना म्हणजे समाजामध्ये अनेक डॉक्टर्स, इंजिनियर आणि महत्त्वाचं म्हणजे एक चांगले नागरिक या समाजाला पुरवण्याचं काम करेन. एक चांगले नागरिक घडवणं हे सुद्धा मला वाटतं आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण समाजातला एक वाईट व्यक्ती आपण कमी करतोय. याचाच अर्थ आपण समाजाला एक चांगलं नागरिक देण्याचं सुद्धा काम करत आहोत. माझी ही लेकरं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असताना ते पाहूनच एवढा आनंद होतो, की सार्थकी जीवन लागलं असं वाटतं. म्हणजे आत्ता जरी मृत्यू तरी माझं काही करायचं शिल्लक राहिलं नाही. एवढं म्हणजे असं छान वाटतं, की अरे आपल्याला जे काही इच्छा होती ते आपण केलेलं आहे. आणि सर्वसामान्य परिस्थितीमधूनच मी सुद्धा आलेली. माझे पण वडील मला नोकरी लागल्यानंतर 2002 ला मी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून माझी नियुक्ती झाली आणि 2003 ला माझे वडील गेले. तर तेव्हापासून वडील नसताना घराचा आधार गेल्यानंतर काय असतं ही वेदना भोगलेली आहे. त्यामुळे ज्या घरात वडील नाहीत अशा लेकरांना आधार देणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजते आणि म्हणून अगोदर याच्यामध्ये हे वसतिगृह सुरू करत असताना, या लेकरांसाठी घर मांडत असताना, मला सुद्धा माझा मोह सोडण्यासाठी मी माझं राहतं घर, जे माझं मी म्हणत होते, त्यात तो उंबरा ओलांडतानाच आता शपथ घेतली होती, की परत मी माझा संसार असा दोघांचा संसार म्हणून मांडणार नाही. जे काही पुढचं आयुष्य असेल, ते अशाच निराधार लेकरांसाठी अर्पण करायचं, त्यांना धाडस देत राहायचं आणि त्या लेकरांना घडवत राहायचं. कारण आपण जेव्हा काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतो, अडचणी आहेत, भरपूर अडचणी येतात. परंतु जेव्हा आपण काहीतरी करण्याचं धाडस बांधत असतो, तेव्हा आपली ही प्रामाणिकता हा निसर्ग पाहत असतो आणि त्या पद्धतीने तो सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहत असतो. कारण ह्याचं उत्तम उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय, की 2019 ला आपलं वसतिगृह सुरू झालं आणि 2020 लाच कोरोनासारखं भयंकर संकट आलं. परंतु हे संकट असताना सुद्धा प्रामाणिकपणे हे कार्य अविरतपणे तरीही सुरू होतं. थोडासा संघर्ष होता, थोड्याशा अडचणी होत्या या काळात भरमसाठ. पण तरी सुद्धा न घाबरता ही मुलं आपल्याजवळ ठेवली आणि त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. आणि म्हणूनसाठी ही मुलं कुठेतरी आज समाजामध्ये एवढ्या धाडसानं उभं राहताना आपल्याला दिसत आहे. यावर्षी एक एम-बी-बी-एसला जो मुलगा आपला लागलेला आहे, तो आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातला आहे. एका मेडिकलवर शिक्षणाची सर्व आस सोडून 10वी ला केवळ 52% मार्क घेतलेले हे लेकरू, नीटमध्ये त्यानं 552 मार्क कमावले. इंग्रजीचं काहीही बॅकग्राऊंड नसताना या लेकराने एवढे मोठे मार्क कमावणं, ही फार सोपी गोष्ट नव्हती. तरी सुद्धा हे दिव्य त्या लेकरानं करून दाखवलं आणि या लेकरानं त्याची मेहनत आहे ती सगळी. त्याला फक्त त्याच्यामध्ये धाडस पेरण्याचं काम फक्त आम्ही केलं आणि त्यानं हे इस्लामपूरला तो आता एम-बी-बी-एस करत आहे आणि त्याच्या कुठेतरी जीवनाला एक वेगळी वाट आता मिळालेली आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये आपला एक मुलगा लागलेला आहे आणि अशा विविध क्षेत्रामध्ये मुलं इंजिनिअरिंग करतायत आणि समाजाला एक चांगला नागरिक, चांगले डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सी महाराष्ट्र पोलीस, हॉटेल मॅनेजमेंट करून त्यांचा स्वतःचा व्यवसाय थाटणारी मुलं, अशा प्रकारची ही मुलं आता तयार होत आहेत आणि ह्या मुलांमध्ये एवढी संवेदनशीलता आहे, की हे सुद्धा मुलं पुढे चालून समाजासाठी त्यांची काही करण्याची इच्छा आहे. आज माझ्या या लेकरांचे हात घेतेत, भविष्यामध्ये ते नक्कीच देते होणार आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि हे काम करत असताना मला प्रचंड समाधान लाभतं. या कामाच्या पाठीमागे पुरस्कार आले. त्याच्यामुळे ज्यांनी पुरस्कार आपल्याला दिले त्यांची सुद्धा मी आभारी आहे. कारण त्यांनी एक प्रोत्साहन देत राहिले आणि
शाबासकीची थाप ते देत राहिले. आणि आपण कार्य करत असताना कुठल्या पुरस्कारासाठी आपण काम करत नाही. आपल्याला आपल्या स्वतःशी आपण प्रामाणिक आहोत. त्याच्यामुळे आपण हे काम हाती घेतलेलं आहे आणि म्हणून हे काम करतोय. तर कुठल्याही पुरस्कारासाठी आपण कधीच काम केलेलं नाही. परंतु या कामाच्या पाठीमागे सर्व हे पुरस्कार आले आणि चांगल्या-चांगल्या व्यक्ती या सेवा सदनला या ठिकाणी भेटून सुद्धा गेलेल्या आहेत. सगळ्यांनी भेट दिलेली आहे. म्हणजे सर्व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, धनंजयजी मुंडे असतील किंवा सर्व सिंधुताई सपकाळ, नानाजी पाटेकर, मकरंद अनासपुरे सर या सगळ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या कार्याची खूप म्हणजे कौतुक केलेलं आहे. सगळ्यांच्या कानावर हे कार्य आहे. आणि सगळेजण शाबासकीची थाप देतात. आज मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलंत. माझा हा छोटासा प्रवास तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे आणि थोडंसं नेट कनेक्शनमुळे थोडासा मध्ये व्यत्यय आला. त्याबद्दल मी आपणा सर्वांची क्षमा मागते आणि परत आपण राहूया संपर्कात. माझा नंबर आहे 7038002458 हा माझा WhatsAppचा नंबर आहे, फोन नंबर आहे. कधीही कुठल्याही या भागामध्ये तुम्ही आलात तर नक्की भेट द्या सेवा सदनला. अशी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि आदरणीय सर आपले खरोखरच मी आभार व्यक्त करते. तुमच्या कामाला खरं म्हणजे शुभेच्छा देते. खूप उत्तुंग असं आपलं कार्य आहे आणि एवढ्या कोरोनाच्या भयानक संकटामध्ये सुद्धा तुम्ही अविरत काम करत राहिलात. तुमच्या परीने तुम्ही समाजासाठी झटत राहिलात. तुमच्या हातामध्ये परमेश्वर अजून बळ देवो, तुम्हाला लढण्याचं बळ देवो, तुम्हाला समाजासाठी काहीतरी करण्याचं बळ देवो. एवढीच प्रार्थना या ठिकाणी मी करते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला काही प्रश्न पण विचारायचे आहे. एक तर तुम्ही तुमचं बालपण विचार. सांगितलं. तुम्हाला शिक्षण घेताना काय अडचण आणि तुमचं शिक्षण काय झालंय? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही शिक्षिका आहात, 2002 ला तुमची नियुक्ती झाली. तर त्यापूर्वीच म्हणजे बालपणापासून तर हो. शिक्षणाचा काळ, कारण शिक्षण घेणं दिव्यांगांना ते पण खूप कठीण काम असतं. तर त्याबद्दल पण थोडक्यात येस. सांगा. आणि जेव्हा नोकरीला लागलात हो. तर तिथं काय अडचणी आल्या त्या पण सांगा. हो. नक्कीच, नक्कीच. तर सर शिक्षण घेत असताना म्हणजे खूप अडचणी. कारण एक 10 फूट किंवा 15 फूट चालायचं त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा माझ्याच पायात ताकद आली, म्हणजे 4थी पर्यंत तर मी असं रांगतच माझं बालपण गेलेलं. आणि मग आजोळी शाळा असल्यामुळं माझे मामा, आजी, आजोबा शाळेमध्ये ठेवायचे, शाळा सुटली की घेऊन यायचे. आणि नंतर मग हळू मला जेव्हा थोडंसं पायामध्ये बळ आलं, तेव्हाही काही म्हणजे धडपडत, पडत वगैरे ते शिक्षण झालं. आणि सतत अवहेलना म्हणजे की बाबा काय उपयोग आहे या लेकराचा समाजामध्ये असं. आणि पण माझे वडील मात्र माझ्यासाठी खूप म्हणजे अ, खूपच मला प्रेरणा देणारे माझे वडील होते, की "नाही तू हे करू शकतेस बेटा." आणि एखाद्या मुलाप्रमाणे मला त्यांनी सांभाळलं. म्हणजे आता माझ्या मूळ गाव तांदुळजा आणि माझं शिक्षण झालं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये करंजकल्ला या गावी. माझं ते आजोळ आहे. तर तिथं ठेवण्याचं कारण हेच, की मी वडिलांची फार लाडकी, पण तरी सुद्धा तिथं का ठेवलं तर शाळा जवळ असल्यामुळे. कारण माझ्या गावी इकडे आम्ही शेतामध्ये राहायचो. तर तिकडे जवळ शाळा होती. त्यामुळेच मला तिथे ठेवलेलं आणि मग माझे मामा वगैरे माझा चांगला सांभाळ त्यांनी केला तिथे. आणि पुढे मग मला इयत्ता 7वी पासून मी माझ्या परत गावात आले. तेव्हा मग माझ्या वडिलांनी मला खांद्यावर बसवून 8वी ते 10वी चं शिक्षण माझं तिथं पूर्ण केलं. जाऊन येऊन ते मला सोडायचे, शाळेमध्ये आणायचे. त्याच्यानंतर 11वी, 12वी आणि पुढे डी-एड एवढं शिक्षण माझं लातूर जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी झालं. तिथला एक प्रसंग मी तुम्हाला आवर्जून सांगेन. मी डी-एडला असताना म्हणजे अगोदर 11वी-12वी साठी तर माझं 1.5 किलोमीटर एवढं कॉलेज आणि रूम मला भेटली. कारण एखादं लेकरू बाहेर ठेवायचं, तर ते कसं ठेवायचं हा माझ्या वडिलांपुढे सुद्धा एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये फार प्रश्न असतात. त्यामुळे माझ्या वडिलांपुढेही तो प्रश्न होता, की अरे आपलं लेकरू अधोअकम आहे. तर तिथं कसं ठेवायचं? त्याला एवढी म्हणजे तर कुठेतरी एखाद्या आपल्या मित्राच्याच म्हणजे जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडे ठेवावे लागेल. परंतु असं त्यांच्या मित्राचं घर आणि माझं कॉलेज हे याच्यामध्ये 1.5 किलोमीटरचं अंतर. मग एवढं अंतर, पण मी एक वडिलांना सांगितलं, "नाही, नाही, मला तुम्ही शहरातच टिकायला ठेवा. मी काही करून मला शिकायचंय." आणि मला वडिलांचं स्वप्न होतं, की मुलींना शिक्षिका बनावं. मग ते मला "बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करायचंय. यासाठी मला तुम्ही शहरात ठेवा शिकायला." हा माझा अट्टहास. पण
नंतरच्या जेव्हा रूम आणि कॉलेजचं अंतर मी पहिल्या दिवशी कॉलेजला जाऊन पाहिलं तेव्हा ते फार लांब होतं. पण फार त्रास होणार हे मला माहित असताना सुद्धा मी ते चॅलेंज स्वीकारलं. घरी कुठल्याही प्रकारची तक्रार न करता मी तेवढं रोज अंतर चालत जाऊन आणि येऊन हजारदा पडून सगळं म्हणजे ते पूर्ण करायचं. पण शिक्षण पूर्ण त्या ठिकाणी केलं आणि माझा डीएड ला नंबर लागला. डीएड लाही तिथं शक्य केला मुरुड या ठिकाणीच. तिथं माझं डीएड पूर्ण झालं. परंतु डीएड ला असताना फलकलेखन हा नावाचा जो आपला शास्त्र आहे तर एक आपल्याकडे दिव्यांग व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. तर तो कसा फलक करताना मी सरांना सांगितलं की "ना तुम्ही सर थोडासा आधार घेऊन फळ्यावर लिहू द्या." पण त्यावेळी मला ती परवानगी सरांनी दिली नाही. नाही, तुला कशाचाही आधार घेता येणार नाही. तुला टेबलला, खुर्चीला धरून तुला लिहिता येणार नाही. तुला उभं राहून तुला लिहायला येईल. असं ज्यावेळेला ते सांगत होते, तेव्हा मी सरांना विनंती केली, की "सर, माझे पाय थरथरतायत. मला उभारता येत नाही. मला असं फलकलेखन करता येणार नाही. मला तुम्ही कशाचा तरी आधार घेऊ द्या किंवा मला टेबलवर एका साइडला बसून किंवा चेअरवर बसून सुद्धा मी फलकलेखन करू शकते." परंतु मला उभा परंतु त्या ठिकाणी त्या कुठचं ऐकू नाही. तुला करायचंय फलकलेखन, तर तू उभारूनच केलं पाहिजेस. तू इथं फरक करत नाहीस, तर तू उद्याची पिढी काय? तू शिक्षिका होण्याच्या लायकीची नाहीस. असे बरेच काही अपमानास्पद बोल त्यांनी बोलले आणि मला अक्षरशः वर्गातून हाकलून दिलं. कारण काय झालं, फलकलेखन करत असताना मी स्टेजवरच कोसळले. त्याच्यामुळं मग सरांनी मला हाकलून दिलं आणि मग 8 दिवस माझं नंतर कॉलेज बंदच राहिलं. नंतर फार विनंती वगैरे करून मग प्रिन्सिपल सरांच्या कानावर घालून हा विषय तिथल्या तिथं आम्ही संपवला आणि नंतर मग माझं कॉलेज सुरू झालं. परंतु अशा अनेक अडचणी, त्यानंतर नोकरी लागल्यानंतर तर फार भयानक परिस्थिती. कारण ज्या भागात मला नोकरी लागली होती, तो भाग थोडासा मागासलेला होता. तिथं कुठल्याही नोकरदाराला राहण्यासाठी किंवा असं काही विशेष सुविधा त्या खेडेगावात नव्हती. शहरात राहावं तर मला ते जमणारं, झेपणारं नव्हतं, की शहरात राहून मी रोज अप करेन किंवा तो खर्चही परवडणारा नव्हता आणि मला जाणं-येणंही शक्य नव्हतं. त्यामुळं गोठा-वजा घरामध्ये राहूनच त्या ठिकाणी सर्व्हिस केली. त्या ठिकाणी बऱ्याच खूप अडचणी पण आल्या. तो पण प्रवास खूप संघर्षमय झाला. परंतु एक होतं की नाही, आपल्या आई-वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आणि आपल्याला हे करूनच दाखवायचंय. म्हणजे स्वतः उभा राहून नंतर समाजासाठी करायचंय ही नंतरची गोष्ट झाली. परंतु स्वतः मात्र खंबीरपणे उभं राहायचंय. हे अगोदर स्वतःचं म्हणजे अ, मी ठाण मांडलेलं होतं की नाही, आपल्याला हे काय म्हणजे करायचंय. आणि मग त्या शेताच्या कडेला तो गोठा-वजा ते घर असल्यामुळे त्याच्यात साप, विंचू वगैरे यायचे. परंतु घरी कुठल्याही कारण 250 किलोमीटर माझं नोकरीचं ठिकाण घरापासून आणि मग त्यातच वडील गेलेले. मग परत घरी कशाला हे सांगायचे सगळ्या गोष्टी. आपली अडचण आपणच फेस करायचं. म्हणून साठी कुठल्याही प्रकारची अडचण मी त्या ठिकाणी सांगितली नाही. अंधार पडेपर्यंत शाळेत शिकवायचं आणि मग अंधार पडला की जीव मुठीत घेऊन त्या घरामध्ये राहायचं. अशा प्रकारचा हा सगळा त्रास सहन करून त्या ठिकाणी मी राहिले. आज दिवस पालटलेत. आज सगळ्याच म्हणजे ते दिवस नाहीत राहिले. मला म्हणजे ते आता पूर्णपणे मला ते आठवायचाही नको वाटतो तो संघर्ष खरं म्हणजे. तर ते आता मी विसरून गेले जवळपास तो संघर्ष. कारण आता मी जो संघर्ष आता पाहते, तर आत्ताचा हा माझ्या लेकरांचा संघर्ष मला माझ्याही संघर्षापेक्षा मोठा वाटतो. त्यामुळे मला वाटतं की मी केलेला संघर्ष फार छोटा आहे. या माझ्या लेकरांच्या वेदना म्हणजे आई-वडील दोन्हीचं क्षेत्र हरवल्यानंतर लेकरांनी कसं उभं राहायचं? तर या लेकरांची आई होता आलं हे किती मोठं भाग्याचं आहे. त्यामुळे आता मी माझ्या वेदना सगळ्या विसरून गेलेली आहे खरं म्हणजे. अ, ते सगळा संघर्ष, सगळा जीवन प्रवास तो मला आता किती मी कठीणाईत काढलेला आहे. पण तो मला आता काही म्हणजे जास्त वाटत नाही. कारण ह्या लेकरांची वेदना मला फार मोठी वाटते आणि मग यांच्या प्रत्येक वेदनेवर फुंकर घालावी. त्या लेकरांना त्यांच्या आयुष्यात उभं करावं. बस हे एकच ध्येय आता भविष्यामध्ये आहे सर. पुढं काही विचारायचं असेल तर विचारा. मॅडम, या सगळ्या जीवन प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण की जो तुम्ही विसरू शकत नाही? तर माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता सर 22 जून 2019 ज्या दिवशी मी हे सेवा सदन उभा करू शकले. सगळ्यात मोठं म्हणजे मी हे घर मांडू शकले माझ्या लेकरांसाठी. हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण आहे असं मी म्हणेन. आणि अगदी त्याच्या विरुद्ध की सर्वात वेदनादायी असं क्षण की जो आजही आठवला तर खूप त्रास होतो तुम्हाला?
माझे वडील गेले ना सर, तो क्षण. कारण माझे वडील आहे ना, म्हणजे एक वेगळं नातं होतं ते. म्हणजे मला पहिली गेल्यानंतरच माझ्या वडिलांचं स्वप्न, की मला पहिली मुलगी पाहिजे. असं मला ठेवायचंय, मला शेती शिक्षिका करायचं. असं हे स्वप्न, त्यांचं सगळी स्वप्नही पूर्ण झाली, पण हे माझं दिव्यांगत्वमध्ये आलं. तरी सुद्धा मला माझी आई जेव्हा सांगायची, मी 5वी 6वी ला गेल्यानंतर मला हे समजायला लागलं, की अरे आपल्या वडिलांनी आपल्यासाठी हे स्वप्न बघायले. आणि एवढी म्हणजे जिद्द पेरणारा माझा बाप, खरं म्हणजे मुलासारखं मला सांभाळलं. माझ्यानंतर त्यांनी आईला सांगितलं, की नाही आता जे काय होईल, मुलगा होईल किंवा मुलगी होईल. आपल्याला काही एवढी प्रॉपर्टी नाही, की आपल्याला भरमसाठ लेकरं होतील मग. फक्त आपल्याला हे लेकरू मुलगा म्हणूनच सांभाळावं लागेल घरामध्ये. आपल्याकडे काही एवढी प्रॉपर्टी नाही. तर आता जे काय होईल ह्याच्यानंतर मीराताईच्या नंतर जे काय होईल, मुलगा होईल किंवा मुलगी होईल, पण ऑपरेशन करायचं. असा ठाम निर्णय दोघांनी घेतलेला. आणि तसंच झालं. माझ्या पाठीवर फक्त एक भाऊ आहे. पण आज मला वाटतं, की म्हणजे मला ज्या व्यक्तीला सांगायचं होतं, की बघा बाबा तुम्ही एवढ्या संघर्षातून मला उभं केलं. आज तुमची लेक हे करू शकते. म्हणजे माझा 10वी ला केंद्रात पहिला नंबर आला. 12वी ला मी खूप चांगले मार्क घेतले. तर अख्ख्या गावात पेढे वाटणारा माझा बाप. पण आज ते नाहीयेत. म्हणजे आता त्यांची आता पुण्यतिथी पण येते फेब्रुवारी महिन्यामध्ये. तर माझ्यासाठी तो फार म्हणजे वाईट क्षण आहे, असं मी म्हणेन. मॅडम, या सगळ्या प्रवासात तुम्ही आता जितक्या पॉझिटिव्हली बोलताय, तर हे सगळं एनर्जी, हे पॉझिटिव्हनेस कसं तुम्ही मेंटेन ठेवतात? कारण तुम्ही जेव्हापासून बोलताय तर तुम्ही अगदी प्रसन्नतेने आणि अगदी एनर्जेटिक बोलतायत. तर हे सगळं कसं मेंटेन ठेवतात? कारण एकतर स्वतःवर आहे त्या वेदना, त्याच्यावर पण मात केली आहे, आणि तुम्ही तर दुसरे तुमच्या मुलांची, लेकरांची पण काळजी घेतात. तर हे सगळं करत असताना एवढी एनर्जी, एवढी ऊर्जा, एवढं चैतन्य कुठून आणतात? त्याच्याबद्दल पण सांगा. मी मगाशी एक सांगितली सर गोष्ट. आपण जे या निसर्गाला देतो, ते निसर्ग तुम्हाला 10 पटीने देत असतो. आणि म्हणून हे बघा, आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपण काय दिलंय, हे फार महत्वाची गोष्ट असते. आणि सतत कोणाकडूनही काहीच अपेक्षा न करता, जेव्हा आपल्या मनामध्ये ही देण्याची भावना निर्माण होते ना, मला वाटतं की ती फार मोठी असते. त्यामुळे तुम्ही कधीच थकत नाही. कारण आपल्याला कोणाकडून काही अपेक्षा नसते. आपल्याला द्यायचंय ते फक्त द्यायचं आहे. आणि प्रत्येक क्षणाला असं वाटतं की अरे कालच्या पेक्षा आजचा दिवस आपला बेटर झाला पाहिजे. आज मी काय नवीन करू शकते? आज अजून आपल्याला काल जे केलंय त्याच्यापेक्षा अजून आपल्याला दुप्पट काहीतरी करायचंय. आणि सतत आणि सगळ्यात सांगू का, माझ्यासमोर जी ही लेकरं आहेत, हे ह्यांचं शिक्षण वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर माझ्या कुशीत जन्मलेली पण 2 मला मुलं आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. आता माझा मुलगा 12वी आहे. मुलगी आता 8वी आहे. या पण लेकरांचा भरपूर खूप चांगला सपोर्ट असतो मला या कामामध्ये. परंतु जर केवळ हे एनर्जीनं राहणं म्हणत असाल, तर पहिलं म्हणजे एकतर आपल्यामध्ये ती रुजली पाहिजे भावना, की आपण रोज काय देऊ शकतोय. म्हणजे आता मी नेहमी एकच करत असते, की समजा आता आपल्याला कोणीतरी सांगितलं, की "बाबा तुझ्याकडे फक्त आता 4च दिवस आहेत. 4 दिवसामध्ये तू मरणार आहेस." तर त्या 4 दिवसात आपण कसं वागू? आपण खूप चांगलंच वागू ना त्यावेळेला. सगळ्यांशी छान बोलू, खूप एनर्जेटिक काम करू. तर मी एक माझ्या जीवनाचा नियम केलेला आहे, की आपला जो क्षण आहे, हा आता जीवनाचा शेवटचा क्षण आहे. असं म्हणूनच प्रत्येक दिवस आपल्याला घालवायचा आहे. त्यामुळं आपण काय करू तर एक फार एनर्जीने काम करू. आणि दुसरं म्हणजे मी भाग्य समजते, की मी शिक्षिका आहे. कारण एवढं पवित्र क्षेत्र आहे हे शिक्षण क्षेत्र म्हणजे. ज्यावेळेला शाळेत जातो आम्ही समजा शाळेमध्ये जातोय, तर त्यावेळेला असे प्रसन्न चेहरे त्या छान, छान लेकरांचे समोर आलेले असतात. आणि गोरगरिबांची लेकरं आहेत ही. त्यांना सुद्धा तिथे हे काम करत असताना माझं एक त्यांच्यावर पण कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही झाला पाहिजे. तिथं आपण 100% दिलं पाहिजे. त्यामुळं माझ्या शाळेची पटसंख्या ही मी त्या शाळेवर जॉइन झाल्यापासून खूप चांगली झाली. आणि तेही समाधान आहे, की सगळीकडं म्हणजे असं असतं, की नाही बाबा तिथं कदमताई आहेत ना, मग काही हरकत नाही. इंग्लिश स्कूलची मुलं काढून माझ्या शाळेमध्ये म्हणजे 150 वर संख्या गेलेली. आज माझ्या शाळेची पटसंख्या 300 आहे. माझ्या वैयक्तिक वर्गाची पटसंख्या 60 आहे. आणि खूप म्हणजे आपण कुणाकडून काय-काय घेऊ शकतो रोजच्या जीवनामध्ये सुद्धा. आपण कधी निराश
होऊ शकतो. असं काही नाही की आपण काय 24 तास आपण असं काही प्रसन्नच राहणार किंवा एनर्जेटिक राहणार किंवा अडचणीनं हताश होणार नाही, असं पण काही नसतं. पण ठीक आहे, ते तेवढ्यापुरतं असतं. तेवढ्यापुरतं. अडचणी येणार हे गृहीत धरून चालायचंय. आपला रोज अडथळे येणार हे सुद्धा गृहीत धरून चालायचंय. पण जसं आनंदाचा क्षण जास्त वेळ टिकून राहत नाही, तसंच दुःखाचाही क्षण टिकून राहत नाही. हे जर एवढं पॉझिटिव्ह जर आपण राहत गेलो ना, तर मला वाटतं की कधीच आपल्याला थकवा येणार नाही. आणि एक आहे माझं, की आता जे माझ्या मनात येईल ते मी लगेच करते. म्हणजे ते करू असं नाहीये माझ्याकडे. म्हणजे आज जर मला वाटलं की नाही आता हे करायचंय, तर ते बिलकुल करायचं. लगेच करायचं. म्हणजे ते उद्या करू किंवा उद्यापासून त्याची सुरुवात करू असं नाही. काय करायचंय? आता त्याची सुरुवात करण्यासारखं ते काम आहे का? तर चला लगेच करायचं. त्यामुळे एकतर रोजची कामं पेंडिंग पडत नाहीत. रोजच्या कामं अशी बाजूला होतात. उद्या परत नव्या कामाचं काय नियोजन करायचं हे रात्रीच आता ठरलेलं असतं. रात्री 11 वाजता ठरलेलं असतं, की उद्या कुठली कामं करायची. त्यामुळे एक ना एक सेकंद जर आपला कामात जात असेल, तर मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. आणि दुसरं एक मी या ठिकाणी नक्की नमूद करेन, की जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा आपला प्रत्येक शब्द हा आशीर्वाद देणारा, पॉझिटिव्ह असाच असला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याला ब्लेसिंग देण्यासारखे शब्द वापरतो, तेव्हा आपल्यामध्ये जास्त एनर्जी येते. त्यांच्यामध्ये समोरच्यामध्ये कितपत येते हे समोरच्याच्या घेण्यावर आहे. परंतु आपल्यामध्ये मात्र दुप्पट एनर्जी येते. हे मात्र नक्की आहे. त्यामुळे या अडथळ्यापासून आपण दूर व्हायचंय. अडथळे येणार हे गृहीत धरायचंय. कसं असतं, की बघा एखादा माणूस पाण्यामध्ये पोहतो. म्हणजे पाण्यामध्ये बुडून मरतो. त्या पाण्यामुळं मरत नाहीये तो, की तो पाणी तिथं आहे म्हणून नाही मरत. तर तो का मरतो त्या पाण्यामध्ये? तर त्याला पोहता येत नाही म्हणून. म्हणजे अडचणी आहेत. अडचणीमुळं कुठलंही आपलं आयुष्य दुःखी होणार नाही. त्या अडचणीला फेस आपण करू शकत नाहीत म्हणून आपलं आयुष्य दुःखी असतं. म्हणून साठी एखादी परिस्थिती आपल्या समोर आल्यानंतर त्याच्यावर पर्याय तर आहेच, काहीतरी उपाय निघणारच असतो. परंतु हे संकट माझ्याच नशिबी का? ही अडचण मलाच का आली? असा विचार करत न बसण्यापेक्षा त्या परिस्थितीला तुम्ही कसं रिस्पॉन्ड करताय, हे फार महत्वाचं असतं. तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देताय येणाऱ्या परिस्थितीला, ते फार महत्वाचं आहे. माझ्या जीवनात संकट आहे. रोज येतात. परंतु त्याला प्रतिसाद त्या वेळेला कसा द्यायचा आहे. मलाही राग येतो. परंतु तिथं आणणं महत्वाचं नाही. तर ती परिस्थिती हाताळणं किती महत्वाचं आहे, हे महत्वाचं असतं. कारण एकदा का कठीण परिस्थिती आली, तर त्या परिस्थितीतून आपल्याला पटकन बाजूला जायचंय. एक 2 पद्धती आहेत. याच्यामध्ये तुम्ही फार भरभर राग व्यक्त करून ती परिस्थिती अजून बिघडवायची आहे, का त्याला व्यवस्थित प्रतिसाद देऊन ती परिस्थिती व्यवस्थित हाताळायची आहे. हे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. तुम्हाला जो पर्याय त्यातला योग्य वाटेल, तोच पर्याय तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून माझ्या जीवनाचे माझे काही नियम आहेत. ते मी नियम माझ्या जीवनात अगोदर पाळत असते. एखादी परिस्थिती तुमच्याकडे आलेली आहे, तर तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देता, हे महत्वाचं आहे. हाताळता कसं तुम्ही त्या परिस्थितीला. तर मला वाटतं ही गोष्ट महत्वाची आहे आणि तीच सगळी माझ्या जे मी नेचर बनवलेलं आहे, तीच माझी एनर्जी आहे. म्हणजे कुणाकडून अशी मिळत नसते ती, आपल्या आतूनच येते ती. थँक यू सर. खूपच सुंदर मॅडम. आपल्यासोबत आमचे सर्वात सिनियर रणजित जोशी सर आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला बोला आणि इतरांनी अनम्यूट करून बोलावं. नक्कीच सगळ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न प्रतिक्रिया आहेत. तर रणजित जोशी सर बोला. नमस्कार मीराताई. नमस्ते तुमचं सर. तुमचं ऐकल्यानंतर हे सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने सेवा सदन उभं करून अनेकांना तयार केलं. आता त्यांच्यात ह्या भावना ज्या आहेत ती समाजाकरता आपल्याला कसं उभं करता येईल, समाजाकरता आपल्याला कसा त्याग करता येईल. कारण की आता समाज इतका बदलत चाललाय की त्यागाची भूमिका हळूहळू संपत चाललेली आहे. तर हे जे विद्यार्थी एवढे तुम्ही तयार करता आहात, आता त्याच्यात अपंग असतील तर त्यांना आपोआपच प्रोत्साहन मिळेलच, पण बाकीच्यांना सुद्धा या सामाजिक कार्याकरता उत्स्फूर्त तुम्ही करता आहात आणि करायला पाहिजे. त्याच्यात तुम्ही प्रवचन करता, ही सगळ्यात सुंदर गोष्ट. तर ह्या गोष्टी सगळ्या समाजासमोर यायला पाहिजे की आपण अपंग कसे समाजात आपण कसे पुढे येतो आणि कशी मात करतो. येस. आणि आपल्या अपंगांमुळे किंवा आपल्या दुर्बल
मनस्क किंवा हे जे जे लोक इतके पुढे आले आहेत त्या लोकांना आपण कशी हिंमत देतो ती आपल्या ऍक्शन मधूनच मिळते. येस. आपल्याला तुम्ही सांगितलं आई वडील तर आपल्याला पुढे आणण्याकरता सुरुवातीचे सगळे आई वडिलांचे हे असतात, पण त्याच्यानंतर आपण पुढे येतो आणि येणाऱ्या संकटाला मात देतो. हा तुम्ही जो भाग सांगितला, तर आता हा जो भाग आहे हा तुमच्या पुढच्या सगळ्या ते विद्यार्थी जे आहेत एवढे पुढे शिकून राहिले तर शिक्षणाबरोबर हे संस्कार त्यांच्यावर होऊ द्या, एवढं माझं मत आहे. कारण की त्यांना प्रत्येक वेळेस हे समजावलं तरच त्यांच्या ज्याला काय म्हणतात आपण की मानसिकता त्यांची सुंदर झाली पाहिजे. नाहीतर आजकाल काय मुलं बस शिकतात, आई वडिलांना सोडतात आणि बाहेर पळून जातात. तर त्यांनी कुठेही असले तरी आपल्याला मदत केली पाहिजे, या लोकांना मदत केली पाहिजे, पुढे आलं पाहिजे. त्या दृष्टीने फक्त संस्कार करा. तुमचं अति उत्कृष्ट कार्य आहे, प्रश्नच नाही. आपल्या आणि अशा अनेक लोक आजकाल अपंगच जास्त काम करतात लोकांकरता, असं मी पाहूनच राहिलो. पण तुमचं कार्य आणखीन वेगळंच आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद रणजित जोशी सर, साईनाथ पवार सर, अशोक बानसे सर. बोला भानसे मॅडम सर. नमस्कार. मॅडम नमस्कार, मी अशोक भानसे वर्धेवरून बोलतो. नमस्ते सर. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे का तुमच्या या सेवा सदन संस्थेमध्ये जे मुलं आहेत ते कोणत्या कोणत्या भागातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आलेले आहेत आणि या सेवा सदनची आणखी किती कॅपॅसिटी आहे, किती मुलं ठेवा? हो. सर ही मुलं आहेत ना ही खेड्यातली आणि काही लातूर उस्मानाबाद इथली आहेत. पण सध्या तरी इथलीच मुलं आहेत. आणि तरच का तर कसं आहे की इथं हा काही एवढा इंडस्ट्रियल एरिया नाही किंवा काही नाही, तर इथं आपल्याला मदतीचा ओघ फार कमी आहे. त्याच्यामुळे आपली जेवढी कॅपॅसिटी असेल, आपण जेवढे लेखा बाहेर झेपू शकतो तेवढीच मुलांना या ठिकाणी आपण ठेवतो. कारण हे एक आगळं वेगळं वसतिगृह आहे असं मी म्हणेन. कारण का तर इथे एकदा मुलगा आल्यानंतर त्याच्या पायावर उभं राहीपर्यंत आपण त्याला सहकार्य करतो, त्याला मध्येच असं सोडून देत नाही. म्हणजे त्याचा स्वप्नापर्यंत आपण त्याला पोहोचवतो. त्यामुळे बाहेर जरी ही लेकरं शिकायला असली तरी ती जबाबदारी आपली आहे. त्यामुळे मग थोडीशी मर्यादित मुलं ठेवून आपण हे कार्य करतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू. साईनाथ पवार सर, सुजाता मॅडम, अनिता मॅडम. हा बोला साईनाथ पवार सर. नमस्कार. नमस्कार सर, बोल. नमस्ते सर. मीराताई खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. कशा आहात? एकदम ठीक. आपण कशा आहात? छान, मस्त सर, छानच. काही नाही, खरोखर लोकांना दिशादर्शक चालू आहे की तुमच्यातून लोकांना प्रेरणा मिळते आणि हेच खरं काम आहे की आपण आपल्या लोकांसाठी काम करत राहायचंय. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या कामाला अजून चांगली बढती मिळो, आपल्याला चांगले चांगले लोक मिळो, आपल्याला मदत करू आणि आपलं हे काम अविरत असंच चालू राहू. थँक्यू सर. आणि तुम्हाला यायचं इकडे सेवा सदनला? नक्की नक्की, माझी खूप इच्छा आहे. या मी सर. नक्की एक देणार. एखाद्या बैठकीच्या निमित्तानं वगैरे तुम्ही आलात? नक्की नक्की, एक राऊंड मारून जाईल. येतो सर, नक्की या बरं इकडे. हो हो हो. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. सुजाता मॅडम, अनिता मॅडम. नमस्कार. हॅलो. हा बोला सुजाता मॅडम. पहिला तर तुझा आभार आहे, कारण आज खूप चांगल्या व्यक्तीशी संवाद साधायला मिळाला, ऐकायला मिळालं, त्यामुळे पहिल्यांदा तुझं खूप खूप आभार. दुसरं म्हणजे मीराताई, तुमचेही फार फार आभार आहे आणि अभिनंदन पण करते. कारण पहा की सक्षम व्यक्ती सगळं काही आर्थिक चांगलं असताना सुद्धा एखादी जबाबदारी घेणं
इतक्या सहजासहजी घेत नाहीत, टाळतात. पण आज तुम्ही स्वतः दिव्यांग आहात. तुमची आर्थिक परिस्थिती खूप काही फार मोठी आहे असं नाही. एक शिक शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे आपल्या शिक्षणाचा फायदा इतरांना कसा करता येईल आणि त्यातून तुम्ही या मुलांना तुमच्याकडे घेतलं तुमच्या याच्यामध्ये आणि त्यांना आज इतकं एलिजिबल बनवलं की आज इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणं ही एखाद्या सक्षम परिवाराला सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. पण आज ते तुम्ही करून दाखवलं कुठल्याही अनुदान न घेता. आणि अशीच म्हणजे तुमची खरंच खूप छान पॉझिटिव्हिटी आहे आणि तुम्ही या विद्यार्थ्यांना शिकवलं. पण माझी तुम्हाला एक प्रामाणिक अशी म्हणजे मी विनंती करेन की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं त्यांना त्यांच्यामध्ये सुद्धा ही भावना निर्माण व्हायला पाहिजे की ते ज्या क्षेत्रातनं पुढे आले किंवा त्यांना जसं तुम्ही घडवलं तसं त्या मुलांनीही समाजातल्या अशा दुर्बल घटकांना पुढे आणण्यासाठी तुम्हाला मदत करावी अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. बोला नमस्ते अनिता. ताई. मीराताईंचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि मला एक असं म्हणावंसं वाटतं की आज एका मुलाचं पालन पोषण करणं आजच्या घडीला खूप कठीण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ताई 70 मुलांचं पालकत्व घेणं म्हणजे जितक्या सहजतेने त्या बोलल्या तितक्या सहजतेने त्यांचा प्रवास निश्चितच नसणार आहे. खूप कठीण गेलं असणार आहे हे सगळं. कारण एकच व्यक्ती म्हणजे एकटी व्यक्ती आयुष्यामध्ये उभं राहणं, सर्व्हाइव्ह होणं आणि स्वतःच म्हणजे पालन पोषण किंवा स्वतःच्याच अन्नासाठी अन्न वस्त्र निवारा आपण म्हणूया त्यासाठी उभं राहणं झटणं ही कठीण गोष्ट वाटते व्यक्तींना. तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःच सगळं टॅकल करून घ्या, स्वतःच्या अपंगत्वावर मात करून परत पुढे वाटचाल केली, इतर मुलांचं पालकत्व स्वीकारणं हे स्वीकारलं आणि त्यांना उभं केलं ही खूप म्हणजे सलाम ताई तुमच्या कामाला. खरंच सॅल्यूट म्हणजे निशब्द अगदी झालेले आहे. छान, शुभेच्छा तुमच्या कामाला. धन्यवाद ताई. थँक्यू. धन्यवाद अनिता मॅडम. खरोखर मीराताई तुमचा प्रवास आज आमच्यासाठी निश्चितच नवीन आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळालं. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे तुमच्याकडून शिकायला मिळालं. आणि निश्चितच तुम्ही जो प्रयत्न करतायत त्यासाठी शुभेच्छा. आणि आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या वेबिनार साठी उपस्थित राहिले. ताई तुम्ही खूप छान कविता करताय. तर आम्ही प्रत्येक वेबिनारची सांगता ही एखाद्या गीताने किंवा प्रार्थनेने करत असतो. तर आज तुम्हीच त्याचा समारोप करावा आणि त्यापूर्वी जाता जाता सगळ्यांसाठी एक चांगला संदेश पण द्यावा ही विनंती करतो. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा जो वेळ दिला आणि खरोखर तुम्ही इतक्या सहजतेने या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. आणि जसं तुम्ही कॉलेजचं उदाहरण सांगितलं की 1.5 किलोमीटर पायपीट करत पडत धडत तुम्ही कॉलेजला पोहोचायच्या आणि स्वतः शिक्षण कंप्लीट करून नोकरी केली. आणि नोकरी करता करता जेव्हा सेवा सदनाचं स्थापना केली तर हे सगळं तुमच्या या कर्तृत्वाला आमचा खूप खूप सलाम. आणि निश्चितच भावी आयुष्यात आणि तुम्ही जे सांगितलं ना की एक ते खूप छान वाटलं की मी आजचा क्षण कसा जगते आणि आजच्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देते आणि ती परिस्थिती कशी हाताळते हे खूप महत्वाचं असतं. ते तुम्ही तुमच्या जगण्यातून सिद्ध केलंय. तर निश्चितच हे सगळं सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
फेसबुक लाईव्ह पण आहे आणि युट्यूबला पण हे आम्ही टाकणार आहोत. तर निश्चितच नंतर लोक येऊन खूप सारे बघत असतात. तर तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो आणि आपण पुढेही संपर्कात राहू अशी विनंती करतो. एक छोटासा संदेश आणि नक्कीच. त्यानंतर एखाद्या गीताने, प्रार्थने किंवा कवितेने तुम्ही याची सांगता करा. चालेल सर. तर या निमित्ताने मी संकल्प फाउंडेशनची फार आभारी आहे. एक सुंदर असा तुम्ही राबवत आहेत. विविध उपक्रमापैकी हा एक तुमचा एक छान उपक्रम आहे, की अनेक अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं ओळख तुम्ही सर्वांना करून देताय आणि ती पण सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून. खूप चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे सर. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ठरवल्यानंतर काय नाही करू शकत. तर काहीही करता येऊ शकतं. म्हणजे आपण म्हणतो ना आपण विश्वाची माझी घरं. तसं आता सोशल मीडियानं खरं म्हणजे आपल्या हातात आणून दिलंय. परंतु कुणी त्याचा वापर कसा करायचा हे जे त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही फार सुंदर पद्धतीने याचा उपयोग करत आहात. याबद्दल तुमचं खूप अभिनंदन करते. तुमच्या या पवित्र कार्याला मी शुभेच्छा देते. जाता जाता सगळ्यांसाठी संदेश म्हणून नाही, पण एक तुमची बहीण सगळ्यांची म्हणून एक मी सांगेन असं, की हे बघा, आयुष्यात संकट येणार आहेत. ती येणार नाहीत हे असं आपण नाही म्हणू शकत. हे गृहीत धरायचंय. आणि मगाशीच सांगितलेलं मी सांगेल, की तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता, त्याला प्रतिसाद कसा देता, येणाऱ्या प्रसंगाला तुम्ही प्रतिसाद कसा देता हे महत्वाचं आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रतिसाद देणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही त्याला प्रतिसाद कसा द्यायचा आहे? घरातले आपले छोटे-छोटे वाद असतात. छोट्या-छोट्या काहीतरी तक्रारी असतात. परंतु त्या जर आपण मिश्किलपणे तिथं सोडवू शकलो, तर आपलं जीवन सुंदर आहे. आणि दुसरं एक महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचंय, की आपलं जीवन सुंदर केव्हा होतं? जेव्हा आपल्याला ज्यांनी मदत केलेली आहे, त्यांची जर आपण एक लिस्ट केली आणि ज्यांना आपण मदत केलेली आहे, ही जर दुसरी लिस्ट बनवली, तर जेव्हा पहिल्या लिस्टपेक्षा आपली ही दुसरी लिस्ट जेव्हा मोठी होईल ना, तेव्हा आपलं जीवन सुंदर होत असतं. त्यामुळं आपल्याला आपण एक नेहमी प्रार्थना लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत. काय म्हणत आलेलो आहोत? की हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. तर तेच आपल्याला लक्षात ठेवायचंय, की खरंच आपण काय अर्पण करू शकलो या निसर्गाला. त्यामुळं हे सर्वांनीच लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने आपण सर्व काम करतच असतो. तर जाता-जाता या आपल्या झूम मीटिंगची सांगता करत असताना, ज्या शेतकरी बापाच्या कष्टाची भाकर रोज आपल्याला येते, त्या माझ्या शेतकरी बापासाठी मी लिहिलेली ही कविता तुमच्या सर्वांसाठी. बाप माझा धरणीचा चाकर, नाही त्याला सुखाची भाकर. बाप धरणीचा चाकर, नाही सुखाची भाकर. बाप धरणीचा चाकर, नाही सुखाची भाकर. बाप माझा धरणीचा चाकर, रणरणत्या ओढ्यात कष्टाच्या घामात पायामध्ये काटे अन पाय डोळ्यात. कधी मिळेल त्याला सुख, कधी मिळेल त्याला सुख, जो भागवी साऱ्यांची भूक. बाप माझा धरणीचा चाकर, नाही त्याला सुखाची भाकर. काळी आई तुझी माय, काळी आई तुझा देव, जगाच्या पोशिंद्याच परी नाही कुठे हो मोल. बाप माझा धरणीचा चाकर, नाही त्याला सुखाची भाकर. आणि या शेवटच्या ओळी आपल्या सर्वांसाठी आणि जी पोशिंद्याची मुलं शिकत आहेत त्यांच्यासाठी मी नेहमी व्याख्यानात पण हे म्हणत असते. पोशिंद्याच्या लेकरांनो, वाचवा रे बापाला. पोशिंद्याच्या लेकरांनो, वाचवा रे बापाला.
शिकून सारे जिंकारे हरलेल्या त्या डाबाला. नका पाहू कुणाची वाट, चढा तुम्हीच अवघड घाट. शेतकरी अपापाला द्या सन्मानाची भेट, बाप माझा धणीचा चाकर. नाही त्याला सुखाची भाकर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मीराताई. खूपच सुंदर कविता. सुंदर. थँक्यू ऑल ऑफ यू. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आपण नक्कीच संपर्कात राहू आणि पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला खूप तुमचा महत्वाचा वेळ दिला. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू व्हेरी मच. बाय सगळ्यांना.